जी व्यक्ती दररोज रोजरीची प्रार्थना करते ती परमेश्वरापासून दूर जाऊ शकत नाही, हे विधान मी माझ्या रक्ताने लिहून द्यायला तयार आहे. शब्द आहेत संत लुईस डी मारी मॉन्टफोर्ट यांचे. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, पोलंड देशामध्ये एक बालक जन्माला आलं. अतिशय गुबऱ्या अशा गालांचं, निळसर डोळ्यांचं, हसऱ्या चेहऱ्यांचं, अतिशय सुंदर असं सोनेरी केसाचं बाळक त्या ठिकाणी जन्माला आलं. सगळीकडे आनंदी आनंद पसरला. परंतु ते बाळक 8-9 वर्षाचं झालं आणि आई मरण पावली. 12 वर्षाचं झालं त्याचा भाऊ एडमंड मरण पावला. 20 वर्षाचं झालं त्याचे वडील मरण पावले. नाझीवादाचा प्रचंड असा प्रभाव संपूर्ण पोलंड देशावरती त्या ठिकाणी पसरलेला आणि म्हणूनच असुरक्षिततेचं वातावरण त्या ठिकाणी घोंघावत होतं. अशा परिस्थितीमध्ये ह्या माणसाने कशा प्रकारे तग धरला त्यासाठी एक महत्त्वाची घटना आहे आणि ती घटना त्याच्या वडिलांशी संबंधित आहे की वयाच्या 18व्या वर्षी तो कामाला लागलेला. दगडाच्या किंवा कोळशाच्या खाणीमध्ये काम करायचा. संध्याकाळी घरी परत यायचा. ओठामध्ये चांगल्या प्रकारे गाणं असायचं आणि वडिलांना हाक मारायचा. त्यावेळेला वडील घरामध्ये बसलेले आहेत आणि रोजरीचे मणी ओवत आहेत, अशा प्रकारचं दृश्य त्याला दिसायचं. रात्री अपरात्री कधीतरी तो उठायचा तेव्हा त्याला काय दिसायचं, वडील बिछाणासमोर गुडघे टेकून त्या ठिकाणी रोजरी प्रार्थना करत आहेत. ही 2 दृश्ये सतत त्याच्या काळजावरती कोरली गेली आणि मग अंतर्यामी कुठेतरी एक ठिणगी पसरली. ती ठिणगी पडल्यानंतर वेगळ्या पद्धतीचं जीवन तो जगू लागला. आपल्या डोक्यावर तो छत्र निघून गेलेला आहे आणि मग आता आधार कोणाचा? फक्त माऊलीचा आधार. तो सेमिनरीमध्ये दाखल होतो, धर्मगुरू होतो, बिशप होतो, आर्चबिशप होतो, कार्डिनल बनतो आणि केवळ वयाच्या 58व्या वर्षी पोप जॉन पॉल दुसरे ह्या नावाने संपूर्ण जगासमोर सादर होतो. आपल्या पोप पदाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याने पवित्र मरेवरचं आपलं प्रेम व्यक्त केलेलं आहे. विशेष करून रोझारियम बर्जिनिस मारिये नावाचं परिपत्रक त्यांनी 2002 साली प्रसिद्ध केलं. ते 2002 हे सालसुद्धा रोजरीचं वर्ष म्हणून त्यांनी जाहीर केलं आणि त्या संपूर्ण वर्षामध्ये, रोजरीच्या वर्षामध्ये आपणा सर्वांना अजून एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी बहाल केलेली आहे, ती म्हणजे प्रकाशाची 5 रहस्ये. एखाद्या व्यक्तीच्या जीवनावरती रोजरीचा एवढा प्रचंड असा प्रभाव असू शकतो की एक तरुण आपल्या वडिलांना रोजरी करत असताना नेहमी पाहत राहतो, त्याचं परिवर्तन होतं. एवढं प्रचंड ताकदीचं परिवर्तन की संपूर्ण जगासमोर 27 ते 28 वर्षे पोप महोदय म्हणून ती धुरा वाहण्याचं सामर्थ्य त्याच्या अंगी संचारतं. हे रोजरी प्रार्थनेचं महात्म्य आहे, रोजरी प्रार्थनेचं सामर्थ्य आहे. आज 7 ऑक्टोबर रोजरी मातेचा सण आज आपण ह्या ठिकाणी साजरा करत आहोत आणि फातिमा मातेच्या ह्या नोवेनाच्या 4थ्या दिवशी पवित्र मरिया रोजरीची माता ह्या विषयावरती आपण चिंतन करत आहोत. ह्या रोजरीचा उगम आणि विकास कसा झाला, ह्या रोजरीच्या प्रार्थनेमध्ये नक्की काय काय दडलेलं आहे, ह्यावरती जर चिंतन केलं तर ही प्रार्थना किती प्रभावशाली आहे हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. ह्या उगमाविषयी 2 वेगवेगळ्या परंपरा ख्रिस्त सभेमध्ये प्रचलित आहेत. एक परंपरा आहे संत डॉमिनिक गुझमन ह्यांच्या जीवनाशी संबंधित की त्यावेळेला अल्बिजेन्सिनियम अशा प्रकारची एक पाखंडी विचारसरणी ख्रिस्त सभेमध्ये प्रचलित झालेली. अल्बिजेन्सिनियम ह्या शब्दाचा अर्थ की परमेश्वर फक्त एकच नाही, 2 परमेश्वर आहेत. एक चांगला परमेश्वर आहे, तो दयाळू आहे, कृपाळू आहे, कनवाळू आहे आणि आपल्यावरती खूप माया करत असतो, प्रेम करत असतो. परंतु दुसरा एक देव आहे, तो अतिशय कडक शिस्तीचा आहे, आपला न्याय करत असतो, आपल्याला दोषी ठरवत असतो, कोपिष्ट होत असतो, क्रोधिष्ट होत असतो. अशा प्रकारचे 2 देव आहेत अशी शिकवण अल्बिजेन्सिनियम अशा प्रकारच्या पाखंडीवादी विचारसरणीने ख्रिस्त सभेमध्ये आणलेली होती आणि ती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पसरत होती की जणू काही एखादा वणवा लागावा आणि त्याच्यामध्ये संपूर्ण वन किंवा संपूर्ण राख भस्मसात व्हावं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली. त्या पार्श्वभूमीवरती
1221 साली संत डॉमिनिक गुझमन ह्या अतिशय पवित्र अशा धर्मगुरूंना पवित्र मरियेने रोझरी दिली. संध्याकाळची वेळ असायची, फादर डॉमिनिक गुझमन गावामध्ये जायचे, लोकांबरोबर येशू ख्रिस्ताच्या जीवनाविषयी बोलायचे. एक आमचे बापा 10 नमोमऱ्या बोलायचे, पुढच्या घरामध्ये जायचे. असं करता करता रोझरी प्रार्थनेचा उगम झाला. अशी एक परंपरा आहे. दुसरी परंपरा मठवाशांच्या जीवनाशी संबंधित आहे. हे मठवासी 150 स्तोत्रांचं पठण करायचे, दिवसातून 7 वेळा प्रार्थना करायचे. सकाळी 5, 7, 9, 12, 3, 6 आणि रात्री पुन्हा एकदा 9 वाजता. अशा एकूण 7 वेळा प्रार्थना करायची. त्या 7 वेळच्या प्रार्थनेसाठी शब्दसुद्धा वेगळे असायचे. सकाळची पहिली प्रार्थना मार्टिन्स, त्याच्यानंतर लॉर्ड्स, त्याच्यानंतर टर्स, नंतर सेक्ट्स, नंतर नॉन, नंतर वेस्पर्स आणि शेवटी कॉम्प्लाइन. असे वेगवेगळे शब्द त्यांनी लावून दिलेले. अजून हे शब्द आमच्या प्रार्थनेमध्ये आहेत. आमच्या सिस्टर्स तुम्हाला सांगू शकतील की आम्ही रात्रीच्या वेळेला कॉम्प्लाइन करतो, संध्याकाळच्या वेळेला वेस्पर्स करत असतो, सकाळच्या वेळेला लॉर्ड्स असतं, अगदी भल्या पहाटे मार्टिन्स असते. आणि मार्टिन्स हा शब्द तुमच्या कानावरून गेला असेल की सकाळी ज्यावेळेला देवदूताची घंटा वाजवली जाते, जुनी जाणती म्हणतात मार्टिनचं घाट वाजते. म्हणजे ही मार्टिन्स अशी ही मठवाशांची परंपरा आहे. त्या मठवाशांच्या परंपरेमध्ये 150 स्तोत्रांचं पठण केलं जायचं. आणि मग लोकांना ही प्रार्थना कशी शिकवायची? त्यांच्याकडे बायबल नाही असलं तरी देखील ते वाचण्या इतकी ते शिकलेले नाहीत. म्हणून मठवासियांनी लोकांना 150 आमच्या स्वर्गीय बापा ही प्रार्थना बोलण्याची सवय लावली. कालांतराने मरिया भक्ती वाढत गेली. मरिया भक्तीमुळे आमच्या स्वर्गीय बापाऐवजी नमो कृपा पूर्ण मरिये ही प्रार्थना त्या ठिकाणी प्रचलित झाली. म्हणजे एक आमचे बापा 10 नमोमरिया, एक आमचे बापा 10 नमोमरिया, अशा प्रकारची दशकं तयार करण्यात आली. आणि ती मोजता येताना किंवा आपण प्रार्थना करत असताना कुठल्याही प्रकारे आपलं लक्ष विचलित होऊ नये म्हणून मणी पुरवण्यात आले. त्या मण्यांमध्ये देखील 10-10 मण्यांची दशकं तयार करण्यात आली. अशा प्रकारे एकूण 15 दशकं. पुढे अजून मठवासियांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनावरती चिंतन करून एकूण 15 रहस्ये शोधून काढली. आणि त्या 15 रहस्यांचं 3 भागामध्ये विभाजन केलं. पहिली 5 रहस्ये आनंदाची, दुसरी 5 रहस्ये दुःखाची आणि तिसरी 5 रहस्ये गौरवाची. अशा प्रकारे सगळी रचना करण्यात आली. आणि 1569 साली पोप 5वे पायस ह्यांनी त्याला अधिकृतरित्या मान्यता दिली. आणि रोझरी प्रार्थना सगळीकडे प्रचलित व्हायला सुरुवात झाली. आणि कशा प्रकारे परमेश्वर कार्य करतो बघा की 1571 साली म्हणजे फक्त 2च वर्षांनी तुर्कांनी ख्रिस्ती लोकांवरती हल्ले करायला सुरुवात केली. तुर्की लोकांची ताकद एवढी प्रचंड होती की ख्रिस्ती लोकांचा नाश होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली. त्यांचा पराभव अटळ होता. अशा वेळेला पोप पायस 5वे ह्यांनी लोकांना सांगितलं की मरियेने आपल्या हातामध्ये एक शस्त्र दिलेलं आहे, रोझरीची प्रार्थना करायला सुरुवात करा. आणि मग लिपांटो नावाच्या ठिकाणी जे घनघोर युद्ध झालं, त्या युद्धामध्ये ख्रिस्ती लोकांचा प्रचंड ताकदीने विजय झाला. हा विजय साक्षात पवित्र मरियेने आपल्याला मिळवून दिलेला आहे अशी घोषणा पोप महोदयांनी केली. आणि आजचा दिवस 7 ऑक्टोबर हा दिवस रोझरी मातेचा सण म्हणून साजरा केला जावा अशा प्रकारची घोषणा केली. ह्या गोष्टी एकूण 400 वर्षे सुरू राहिल्या. आणि त्यानंतर 1917 साली पवित्र मरियेने फातिमा ह्या ठिकाणी मुलांना दर्शन दिला. एक नव्हे तर एकूण 6 वेळा दर्शनं दिली. त्यातील 3रं दर्शन 13 जुलै ह्या दिवशी तिने दिलेलं आहे. आणि त्या 13 जुलैच्या दर्शनामध्ये पवित्र मरियेने त्यांना रोझरीची प्रार्थना करण्याची आज्ञा दिलेली आहे. नुसती आज्ञाच देऊन ती थांबली नाही, तर प्रत्येक दशकानंतर हे माझे येशू माझ्यावर दया कर, आमच्या पापांची क्षमा कर, सर्व लोकांना स्वर्गाकडे ने, विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची गरज आहे, अशा प्रकारची जी प्रार्थना आहे ती प्रार्थना पवित्र मरियेने शिकवलेली आहे. ह्या प्रार्थनेमध्ये नक्की काय दडलेलं आहे की शुद्धीस्थानातील जे आत्मे आहेत
ज्यांना तुझ्या कृपेची विशेष गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने, हे पवित्र मरीने आपल्याला शिकवलेला मंत्र आहे. अशा प्रकारे संपूर्ण रोझरीची प्रार्थना पूर्णत्वास गेली आणि त्यामध्ये आणखी 202 साली पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी प्रकाशाची 5 रहस्ये त्याला जोडलेली आहेत. त्यामागची भूमिका स्पष्ट करत असताना त्यांनी एक सुंदर असं परिपत्रक जे लिहिलेलं आहे की रोझारियम वर्जिनस मारिये. त्या परिपत्रकामध्ये पोप महोदय सांगत आहेत की पहिली आनंदाची 5 रहस्ये येशू देवळात हरवला अशा प्रकारच्या घटनेने संपतात. त्यानंतर दुःखाची सरळ रहस्य सुरू होतात गेतसेमाने बागेमध्ये. मधल्या काळामध्ये 3 वर्षे प्रभू येशू ख्रिस्ताचं पृथ्वी तलावरील कार्य, त्या कार्यामध्ये काही महत्त्वाचे क्षण येऊन गेले ते पोप महोदयाने निवडलेले आहेत आणि अशा प्रकारची 5 प्रकाशाची रहस्ये आपल्याला प्रदान केलेली आहेत. आणि त्यामुळे रोझरी करण्याचे दिवस देखील बदलून गेलेले आहेत की सोमवारी आपण आनंदाची रहस्य घेत असतो, मंगळवारी आपण दुःखाची रहस्य घेत असतो, बुधवारी आपण गौरवाची रहस्य घेत असतो. पूर्वीच्या काळी गुरुवारच्या दिवशी पुन्हा आनंदाची रहस्य घेतली जायची. पोप महोदयांनी सांगितलं की त्याच्याऐवजी त्या ठिकाणी प्रकाशाची रहस्य घेतली जावीत. त्याचं स्पष्टीकरण त्यांनी किती सुंदर दिलेलं आहे बघा की सगळ्या 5 प्रकाशाच्या रहस्याच्या शेवटी जे रहस्य आहे की पास्का रहस्याचं स्मरण म्हणून प्रभू येशू ख्रिस्त पवित्र मिस्सा बलीची स्थापना करतो. ती कोणत्या दिवशी येशूने केली? गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी त्यांनी केलेली आहे. अखेरच्या भोजन प्रसंगी केलेली आहे. म्हणून ही रहस्ये गुरुवारच्या दिवशी म्हटली जावी अशा प्रकारची शिकवण पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी आपल्या परिपत्रकामध्ये दिलेली आहे. त्यानंतर अगदी अलीकडे पोप फ्रान्सिस यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. शी इज माय मदर नावाचं अलेक्झांडर आविमेलो ह्यांनी लिहिलेलं ते पुस्तक आहे. पोप महोदयांची मुलाखत घेऊन तयार केलेलं ते पुस्तक आहे. पवित्र मरीच्या जीवनाविषयी बालपणापासून पोप महोदयांना जे अनुभव आले ते अनुभव जवळजवळ 100 अनुभव पोप महोदयांनी आपल्या पुस्तकामध्ये स्वतःच्या शब्दात कथन केलेले आहेत. आणि त्याचं आता मराठी भाषांतर आपल्यामध्ये उपलब्ध आहे. ती माझी आई आहे. त्या पुस्तकात ते काय म्हणत आहेत बघा की मी दररोज माझी रोझरीची प्रार्थना करत असतो. पूर्वी मी 3 प्रकारची रहस्ये एकाच दिवसात म्हणायचं, आनंदाची, दुःखाची आणि गौरवाची, कारण तोपर्यंत प्रकाशाची रहस्य आली नव्हती. परंतु ही 3 प्रकारची रहस्य मी करायचो. आता पोप पदाच्या जबाबदारीमुळे किमान 1 प्रकारची रहस्य मी दररोज न चुकता करत असतो. जेव्हा माझ्या जीवनामध्ये संकट येत असतात, अडचणी निर्माण होत असतात, पेच प्रसंग आणि समस्या आणि प्रश्न उद्भवत असतात, अशा वेळेला रोझरीची प्रार्थना मला खूप दिलासा देत असते, धीर देत असते, त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रकाश दाखवत असते. पोप फ्रान्सिस ह्यांचा पवित्र मरीविषयीचा आणि ह्या रोझरीविषयीचा हा अनुभव आहे. म्हणून एकंदरीत आपण जर रोझरीची रचना बघितली तर त्या रचनेमध्ये एकूण 12 टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्याला काहीतरी विशेष शिकायला मिळत असतं. म्हणून ह्यापुढे आपण ज्यावेळेला रोझरी करत राहू त्यावेळेला हे 12 टप्पे व्यवस्थितपणे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. पहिला टप्पा आहे की त्या रोझरीला असलेला क्रूस आपण आपल्या हातात घेत असतो आणि पवित्र क्रूसाच्या ह्या खुणेने हे परमेश्वरा आमच्या शत्रूंपासून आम्हाला सोडव, बापाचे आणि पुत्राचे आणि पवित्र आत्म्याच्या नावे, अशा प्रकारे आपण सुरुवात करत असतो. पोप जॉन पॉल दुसरे ह्याने त्याचं स्पष्टीकरण करताना काय सांगितलं आहे बघा. ते म्हणत आहेत की संपूर्ण रोझरी ही ख्रिस्त केंद्रित असली पाहिजे. मरिया हा त्या प्रार्थनेचा केंद्रबिंदू नाही, प्रभू येशू ख्रिस्त हा केंद्रबिंदू आहे. म्हणून प्रत्येक नमो मरियाच्या शेवटी येशू हे नाव आलेलं आहे. जेवढं नाव मरियेचं आहे त्यापेक्षा जास्तीत जास्त वेळा नाव प्रभू येशू ख्रिस्ताचं आलेलं आहे. ही प्रार्थना ख्रिस्त केंद्रित असली पाहिजे. जी रोझरीची प्रार्थना ख्रिस्त केंद्रित नसते ती अपूर्ण किंवा सदोष असते, असा स्पष्ट निर्वाळा त्यांनी त्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण प्रेषितांचा विश्वास अंगीकार प्रकट करत असतो. कारण रोझरीच्या माध्यमातून श्रद्धेचं सार जणू काही आपण त्या ठिकाणी सादर केलेलं असतं. आपली संपूर्ण श्रद्धा त्या ठिकाणी आलेली असते.
कोणताही धर्म पुढे सुरू ठेवण्यासाठी एकूण 4 आधारस्तंभांची गरज असते. त्यांच्यासाठी इंग्रजीमध्ये C अक्षरावरून 4 शब्द वापरण्यात आलेले आहेत: क्रीड, कोड, कल्ट अँड कम्युनिटी. क्रीड म्हटल्यानंतर विश्वास अंगीकार, आपली जी श्रद्धा असते तिचा अंगीकार करून आपण ती प्रकट करत असतो. कोड म्हटल्यानंतर कायदे कानून, आणि आपल्यासाठी कायदे कानून आहेत 10 आज्ञांचं मार्गदर्शन. कल्ट म्हटल्यानंतर उपासना, आणि आपल्यासाठी उपासना आहे 7 साक्रामेंत. त्याच्यातील ही पवित्र मिस्साबली हे एक साक्रामेंत आहे, ती उपासना आपण साजरी करत असतो. आणि मग कम्युनिटी म्हटल्यानंतर आमच्या स्वर्गीय बापा ह्या प्रार्थनेचं स्पष्टीकरण करत कशा प्रकारे एक समुदाय म्हणून आपली श्रद्धा प्रत्यक्ष जगायचं आहे, सुखदुःखात एकमेकांना आधार देत राहायचं आहे, ते आपल्याला त्याच्यातून शिकायला मिळतं. म्हणून दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रेषितांचा विश्वास अंगीकार प्रकट केला जातो. तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण एक आमच्या स्वर्गातील बापा ही प्रार्थना म्हणत असतो. ही प्रार्थना नक्की कसलं द्योतक आहे? संपूर्ण जगभरची ख्रिस्त सभा हे एक शरीर आहे, एक परिवार किंवा कुटुंब आहे. आणि आपण आमच्या स्वर्गीय बापा ही प्रार्थना म्हणत असताना त्या कुटुंबाचे सभासद आहोत हे पुन्हा एकदा ठासून जणू काही जाहीर करत असतो. त्यानंतर पहिल्या 3 नममरिया ह्या संदर्भात आपल्या कॅथलिक लोकांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अज्ञान आहे. आपल्याला वाटतं सहज त्या 3 नममरिया बोलायच्या, पण त्या 3 नममरिया मागे एक विशिष्ट पार्श्वभूमी आहे की श्रद्धा, आशा आणि प्रीती हे जे 3 दैवी सद्गुण आहेत ते अंगीकारण्यासाठी त्या 3 नममरिया बोलायच्या असतात. की पहिली नममरिया बोलत असताना हे परमेश्वरा माझी श्रद्धा बळकट कर. दुसरी नममरिया बोलत असताना हे परमेश्वरा माझ्या ठाई आशा प्रज्वलित कर. आणि तिसरी नममरिया बोलत असताना हे परमेश्वरा माझं अंतःकरण तुझ्या प्रेमाने धगधगत कर. अशा प्रकारची ती प्रार्थना असते. आपण सहज 3 नममरिया बोलून मोकळे होत असतो. त्याच्यानंतरची अवस्था आहे की आपण रहस्यांची घोषणा करत असतो. ही सगळी जी रहस्य आहेत ती रहस्ये तारणाचा एक प्रवास आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मा अगोदरची घटना म्हणजे दूताचा मरियेला संदेश, आणि पवित्र मरिया सदेह स्वर्गात घेतली गेली आणि त्यानंतर ती स्वर्ग आणि पृथ्वीची राणी झाली, हा जणू काही कळस. अशा ह्या संपूर्ण प्रवासामध्ये एकूण 20 रहस्यांवरती आपण चिंतन करत असतो. बारकाईने त्या रहस्यांकडे लक्ष द्या. त्या 20 रहस्यांपैकी 10 रहस्यांमध्ये पवित्र मरिया सक्रिय आहे. आनंदाच्या सगळ्या 5 रहस्यामध्ये पवित्र मरिया उपस्थित आहे. प्रकाशाच्या रहस्यापैकी काना येथे लग्नसमयी ती सक्रिय आहे. दुःखाच्या रहस्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त खांद्यावर क्रूस घेऊन चालत आहे आणि क्रूसावरती प्राण सोडत आहे. ह्या 2 रहस्यामध्ये ती सक्रिय आहे. आणि गौरवाच्या रहस्यामध्ये पवित्र आत्मा प्रेषितांवरती उतरतो, त्यावेळेला ती उपस्थित आहे. हे आजच्या वाचनामध्ये आत्ताच आपण ऐकलेलं आहे. त्यानंतर ती सदेह स्वर्गात घेतली गेली, स्वर्ग आणि पृथ्वीची राणी झाली. अशा प्रकारे एकूण 10 रहस्यामध्ये पवित्र मरिया सक्रिय आहे. ह्याचा आता अर्थ काय आहे की पवित्र मरियेचं जीवन आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन हे एकमेकांशी घनिष्ठपणे निगडीत होतं, संबंधित होतं. येशू विना माऊलीचा विचार करता येत नाही, माऊली विना येशूचा विचार करता येणं शक्य नाही. अशा प्रकारची शिकवण ह्या रहस्याद्वारे आपल्याला देण्यात आलेली आहे. ही रहस्ये म्हणत असताना ज्या वेळेला आपण रहस्य जाहीर करत असतो त्या रहस्याशी संबंधित असा एखादा हेतू आपल्या मनात ठेवायचा असतो. साधं उदाहरण आनंदाच्या 5 रहस्यांकडे लक्ष देऊन आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. की आनंदाच्या पहिल्या रहस्यामध्ये दूताचा मरियेला संदेश, एखादी गुड न्यूज पवित्र मरियेला मिळते स्वतःविषयी आणि अलिशिबेविषयी. आज जगामध्ये गुड न्यूजसाठी कितीतरी लोक थांबलेली आहेत. कोणाची सोयरीक आहे त्याची वाट बघत आहेत, कोणाला मुलबाळ हवं आहे त्याची वाट बघत आहेत, कोणाला नोकरी हवी आहे त्याची वाट बघत आहेत, कोणाचा विजा यायचा बाकी आहे त्याची वाट बघत आहेत, कोणाच्या परीक्षेचा निकाल जाहीर व्हायचा आहे. अशा प्रकारे गुड न्यूजची आपण वाट बघत असतो. त्यासाठी पहिलं रहस्य अर्पण करायचं. त्यानंतर माऊलीची आणि अलिशिबेची भेट, 2 गरोदर स्त्रिया एकमेकांना भेटतात,
सर्व गरोदर स्त्रियांसाठी ते रहस्य अर्पण करायचं. येशूचा जन्म गायीच्या गोठ्यात झाला, छोट्या बाळांसाठी ते रहस्य अर्पण करायचं. येशूला देवळात अर्पण करण्यात आलं. धर्मगुरू आणि सिस्टरांना आपण व्रतस्थ म्हणून देवाला अर्पण केलेलं आहे, त्यांच्यासाठी प्रार्थना करायची. येशू देवळात हरवला आणि नंतर सापडला. हरवलेल्या लोकांसाठी, हरवलेल्या नात्यांसाठी, हरवलेल्या वस्तूंसाठी हे रहस्य अर्पण करायचं. अशा प्रकारे सगळ्या 20 रहस्यांचा तुम्ही नुसता विचार करा. परमेश्वर तुम्हाला योग्य तो हेतू सुचवणार आहे. त्या हेतूसाठी तेवढं एक रहस्य अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर 6वा टप्पा आहे की आमच्या स्वर्गातील बापा आणि 10 नमोमरिया आपण बोलत असतो. ह्यामध्ये नक्की काय दडलेलं आहे? एकीकडे परमेश्वराची स्तुती आणि दुसरीकडे परमेश्वराकडे मध्यस्थी. एकीकडे पवित्र मरीची स्तुती देवदूताने आणि अलिशिबेने केली त्याप्रमाणे, आणि दुसरीकडे तिच्याकडे प्रार्थना की हे देवाचे माथे, आम्हा पाप्यांसाठी विनंती कर आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. अशा प्रकारची मध्यस्थी आणि स्तुती ह्या दोहोंचा सुंदर असा संगम त्या ठिकाणी घालण्यात आलेला आहे. आणि म्हणूनच ह्या संपूर्ण प्रार्थनेमध्ये एकूण 59 मणी आहेत. त्या 59 मण्यांपैकी 6 मण्यांमध्ये आपण आमच्या स्वर्गीय बापा ही प्रार्थना म्हणत असतो, आणि 53 मण्यामध्ये आपण नमो कृपा पूर्ण मरिये ही प्रार्थना म्हणत असतो. 7वा टप्पा आहे त्रैक्य स्तुती, म्हणजे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांचा गौरव असो असं आपण एकूण 6 वेळा ह्या प्रार्थनेमध्ये म्हणत असतो. कारण पवित्र त्रैक्यरूपी परमेश्वर हा आपल्या ख्रिस्ती श्रद्धेचा पाया आहे. पवित्र मरिया पवित्र त्रैक्याचं निवासस्थान कशी बनली ह्याच्यावरती त्यावर आज काल आपण चिंतन केलेलं आहे. 8व्या टप्प्यामध्ये फातिमाची प्रार्थना की हे माझ्या येशू नरकाच्या अग्नीपासून आमचा बचाव कर. अशा प्रकारची जी प्रार्थना आहे ती फातिमाची प्रार्थना म्हटली जाते. म्हणजे फातिमा ह्या ठिकाणी पवित्र मरियेने मुलांना शिकवलेली ती प्रार्थना प्रत्येक दशकानंतर आपण म्हणत असतो, आणि त्याद्वारे मरणोत्तर जीवनावरील आपली श्रद्धा आपण करत असतो. 9व्या टप्प्यामध्ये नमस्कार हे राणी ही प्रार्थना आपण म्हणत असतो. सगळे 5 रहस्य बोलून झाल्यानंतर नमस्कार हे राणी ही प्रार्थना म्हणत असतो. साल्वे रेजिना, अतिशय गोड अशी लॅटिन भाषेमधील ही प्रार्थना आहे. नमस्कार हे राणी ह्या प्रार्थनेमध्ये काय नक्की दडलेलं आहे? पवित्र मरिया आपलं जीवन आहे, आपली आशा आहे, आपलं माधुर्य आहे, आणि आपण कोण आहोत? एवेची मुलं आहोत. एवेची मुलं ह्या शब्दाचा अर्थ पापी जीवन जगत असलेली माणसं. कारण एवेच्या हातून पाप घडलं आणि तिथपासून जगात पाप आलं आणि आपण त्या पापाचे आता भागीदार झालेलो आहोत. परंतु ह्या आमच्या अश्रूच्या दरीत आम्ही सुस्कारे टाकत आहोत. आमच्या ह्या देशपारीनंतर आम्हाला तुझ्या कृपेचं फळ दाखव, येशूचं दर्शन घडव. अशा प्रकारची प्रार्थना पवित्र मरियेकडे आपण करत असतो. त्या ठिकाणी एकीकडे मानवाची नश्वरता आणि दुसरीकडे परमेश्वराचं सामर्थ्य ह्या दोहोंचा सुंदर असा संगम त्या ठिकाणी घडून आलेला आहे. 10व्या टप्प्यामध्ये आपण विनंतीमाला म्हणत असतो. बारकाईने त्या विनंतीमालेकडे लक्ष द्या. सुरुवात परमेश्वरापासून आहे, शेवटसुद्धा परमेश्वराच्या नावाने केलेला आहे. मध्ये मात्र पवित्र मरियेची काही पदं आपल्यासमोर मांडण्यात आलेली आहेत की आपण सुरुवात करत असतो, हे ईश्वरा आम्हावर दया कर, हे ख्रिस्ता आम्हावर दया कर, हे ईश्वरा आम्हावर दया कर, हे ख्रिस्ता आमचे ऐक, हे ख्रिस्ता आमचे ऐकून घे, हे देवा स्वर्गातील बापा, हे देवपुत्र जगत तारका, हे देवा पवित्र आत्म्या, पवित्र त्रैक्य एकच देवा. अशा प्रकारे परमेश्वराचा गौरव सुरुवातीला, आणि मग सांगायचं आम्हावर दया कर, आणि मग पवित्र मरियेकडे विनंतीसाठी, मध्यस्थीसाठी याचना, आणि शेवटी पुन्हा एकदा जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात 3 वेळा आणि 3 वेगवेगळे प्रतिसाद. अशा प्रकारे पवित्र मरिया आणि पवित्र त्रैक्य ह्यांचा सुंदर असा संगम ह्या विनंतीमालेमध्ये घालण्यात आलेला आहे. ह्या विनंतीमालेमध्ये पोप फ्रान्सिस ह्यांनी आणखी 3 नवीन पदं समाविष्ट केलेली आहेत की दयेची माता, आशेची माता, विस्थापितांचं सांत्वन. म्हणजे आज लोक स्थलांतर करत आहेत, मायग्रेशन करत आहेत, त्यांचं सांत्वन कोण करणार आहे? साक्षात पवित्र मरिया करत असते. म्हणून तिच्याकडे आपण मध्यस्थीची याचना करत असतो. अशा प्रकारे विनंतीमालेतील काही शब्दांवरती कधीतरी चिंतन करायचं.
की का तिला सकाळचं नक्षत्र म्हटलं गेलं असेल, का तिला कराराचा कोश म्हटलं गेला असेल, का तिला सोन्याचं घर म्हटलं गेलं असेल किंवा स्वर्गाचा दरवाजा म्हटलं गेलेलं असेल, ख्रिस्ती जनांच्या सहाय्या कशासाठी म्हटलं गेलं असेल, खूप काही चिंतन करण्यासाठी आपल्याला ख्रिस्त सभेने दिलेलं आहे. आणि त्यानंतर समारोपाची प्रार्थना की हे प्रभो, आम्हा तुझ्या सेवकांना आत्म्याचं आणि शरीराचं स्वास्थ्य दे. नित्यकुमारी धन्यमर्या हिच्या प्रतापी याचनेने हल्लीच्या दुःखातून आम्ही मुक्त व्हावे आणि सर्व काळच्या आनंदाचा उपभोग घ्यावा अशी कृपा कर. अशी प्रार्थना आपण करत असतो. हा समारोप आहे. आणि त्याच्यानंतर मात्र 12व्या टप्प्यामध्ये पोप महोदयांच्या हेतूंसाठी एक आमचे बापा आणि 3 नमोमरिया प्रार्थना करण्यासाठी आपल्याला सुचवलेलं असतं. आजच्या दिवशी पोप फ्रान्सिस ह्यांनी संपूर्ण जगाला आव्हान केलं होतं की आज जगामध्ये अशांती निर्माण झालेली आहे, जागोजागी युद्धाचे प्रसंग निर्माण झालेले आहेत. ह्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये सर्वत्र शांती पसरावी म्हणून आजचा दिवस प्रार्थनेचा, उपवासाचा आणि रोजरीची प्रार्थना करण्याचा हा पोप महोदयांचा आजच्या दिवसाचा हेतू आहे. पण प्रत्येक महिन्यासाठी पोप महोदयांचा सर्वसाधारण हेतू आणि मिशनरी हेतू असतो. तो हेतू जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आणि त्या हेतूसाठी एक आमचे बापा 3 नमोमरिया ही प्रार्थना म्हणायची. पवित्र मरियेने पॉवरफुल, प्रभावी असं शस्त्र आपल्या हातामध्ये दिलेलं आहे. ते शस्त्र जर आपण वापरलं तर नक्कीच तिने अभिवचन दिल्याप्रमाणे आपला नाश कधीच होऊ शकणार नाही, परमेश्वरापासून आपण कधीच दूर जाऊ शकणार नाही. कारण संत लुईस डी मॉन्टफॉर्ट ह्याने किती स्पष्टपणे सांगितलेलं आहे, जी व्यक्ती दररोज रोजरीची प्रार्थना करत असते ती परमेश्वरापासून दूर जाऊ शकतच नाही. हे विधान मी माझ्या रक्ताने लिहून द्यायला तयार आहे.